काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधनं रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय. भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा. ही आपली किंमत आणि ही बोली लावणारे कोण. आमचेच. दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत. काय दुर्दैव आहे बोला. पण तुम्हाला यांचा मास या सगळ्या लोकांचा सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये. कुठेही बेसावध राहू नका. माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला मुळात मी आणि उद्धव आम्ही दोघे जण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट. 2024 याच्यानंतर या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफराला माहित नाही. जे हवं वाटेल ते मनाला काय जे हवं ते करायला लागले. आली कुठून हिंमत. कोणाला विचारायचं नाही. काही जनता बिनता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही. बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय. काँग्रेसची लोक सत्तेवरती होती, अनेक लोक सत्तेवरती होते, परंतु ते लोकांना घाबरून असायचे, जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं बिबरणं काहीच नाही. हे कोण आहेत लोक. कोण आहे महाराष्ट्रातील जनता. पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाहीये. मी तुम्हाला हे सांगतोय. मला 2024 साली मला एक व्यक्ती भेटली. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. आणि त्यांनी मला जी माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक माझे काय रिसर्च टीम सगळी जी काही कामाला लागली ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत. आम्ही बदा पैसे होतो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण. या सरकारमध्ये बसलेत त्यांचं. ते काहीतरी करू शकतात का. काहीच नाही करू शकत. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना. बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का. जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्ष्यांनाच मारून आणतो. पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते. मला तर आता कळलं राजकीय पक्षांमध्ये आली आहे. डोक्यात गेली सत्ता. डोक्यात. अहो तुम्हीच नसाल, तुमचंच अस्तित्व नसेल काय चाटायच्या महानगरपालिका. ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा आता. उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलत होता म्हणे मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरून येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. आज ही मुंबई हातामध्ये गेली. मुंबई का पाहिजे हातात.
आज केंद्रामध्ये यांची सत्ता, राज्यामध्ये यांची सत्ता, पण उद्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, आमच्या एमएमआर रिजनमध्ये उद्या ह्यांना जर काही करायचं असेल, महानगरपालिकेची परवानगी लागेल आणि महानगरपालिका जर आपल्या हातात असतील, हे जमिनी विकून देऊ शकत नाहीत, हे अदानीला जमीन देऊ शकत नाहीत. फक्त जमीन या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात, खरी संपत्ती. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये, फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हटलंय. कारण ती तुमची संपत्ती आहे. तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ही मेली की तुमचं अस्तित्व संपलं, तुम्ही कोणी नाही आहात. तुम्हाला घरं नाकारणार, ह्यांना सगळ्यांना घरं मिळणार. तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरातमध्ये येणार, ह्यांना घरं मिळणार, तुम्हाला नाकारणार. तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी? कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो? या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा. आज जर तुमच्या हातातनं ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा. पण तुम्हाला ह्यांचा मास, या सगळ्या लोकांचा, सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये. कुठेही बेसावध राहू नका. माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा. दुबार मतदार सकाळी 6 वाजता, मला जेवढे काय बीएलए नेमलेले आहेत, सकाळी 6 वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे. आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय, बाबांनो, आता आपल्यातलं काही वाद नाही. आता खरी लढाई त्यांच्याशी आहे. आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे. त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचंय, आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे. आणि म्हणून तिकडे आपल्याला जाता एवढंच सांगेन की सतर्क राहा, बेसावध राहू नका.